ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. शिवपुरा चांगदेव बुवा, कणकवली गजानन बुवा, कविराज माझे, कविराज माझे. नडगावात गोविंद नामदेव, नरवनाथ वझे बुवा, गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 सरपंच राजाचा जय असो. नमस्कार मंडळी, तो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावातील म्हणजेच जिल्हा रायगड, तालुका पोलादपूर आणि गाव कापडे या गावातील एक खास गणेश उत्सव. दरवर्षी आमच्या घरी गणपती बाप्पा 5 दिवसांसाठी विराजमान होतात. बाप्पा घरी येताना सगळ्यांचा उत्साह अगदी ओसांडून वाहतो. मुंबई साईडला आणि पुण्या साईडला जसं ढोल ताशाच्या तालावरती गणेश भक्त नाचत असतात, तसंच गावच्या साईडला खालूचा बाजा हा खूप फेमस बाजा आहे. ह्या बाजावरती, या तालांवरती अवघे गणेश भक्त खूप आनंदाने आणि खूप प्रेमाने आपल्या गणेशाचं स्वागत करतात. आणि एकदा का बाप्पा विराजमान झाले की बाप्पासाठी म्हटलेली ती एक आरती खूप मनाला भावुक करणारी असते. आरती जणू की एक सुखच आहे. त्यामुळे कोकणात जर का यायचं असेल तर कोकणातली आरती, कोकणातले भजन आणि कोकणात फिरणं कधीच विसरू नका. समजतंय मला माझ्या आवाजाचा तुम्हाला कंटाळा येतोय, बट आता रिअल ट्विस्ट चालू होतोय, सो स्किप नका करू कोणता पण पार्ट. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, गणेश पूजती लक्ष वेधती. वेधती नाही, अरे हे काय आराम खायचं. आता माळ चिपून पडती तुला. गणेश पूजती फक्त. ओळखपूरचं गाणं ना, ओळखपूरचं गाणं ना. गणेश पूज. अरे पण असं गणेश पूजन का तुझं वाजलं पाहिजे कंटिन्यू. मार्च चिपून घेऊया ना. मार्च नाव येते ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. 1 2 1 2 3 गो. महाड चिपळूण संगमेश्वर, पुढे यांचा राजापूर. महाड चिपळूण संगमेश्वर, पुढे यांचा राजापूर. दापोली खेड गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यावर. दापोली खेड गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यावर. गणेश पूजती लक्ष वेधती. गणेश पूजती लक्ष वेधती. शक्ती विना या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण.
चिमणी उड, कावळा उड, बदक उड, मोदक उड. 1 2 3 स्टार्ट. मोर उड, गिधाड उड, चित्ता उड. चित्ताला तू कोण चित्ताला आपण गेला हा कोण आहे म्हणजे काय करायचं असं कसं जे पक्षी उडतात ते उडतात, बाकी नाही. अच्छा. चिमणी उड, बदक उड, कोंबडा उड, कोंबडी उड. काका आउट झाले. उडवतच नाहीत पण उडतो. अरे पण उडतो ना. उडतो आणि जातो चला घ्या पुढं. चिमणी उड, कावळा उड, बदक उड, मदक उड. मग ते उडवले ना त्यांनी. मदक. मदक आणि मोदक. अरे पण ते काय पण बोलतात ते उडवतात. कसं बायको पण गेली. तुला काय ऐकायला आलं? मोदक नाही बस. मोदक ऐकायला आलं ना? तो लास्ट 3. बदक बोलला. 1 2 3 स्टार्ट. चिमणी उड, कावळा उड, गाढव उड, मंगूस उड. लास्ट 2. चिमणी उड. हे थांब प्राइस काय हा, जो जिंकेल त्याला मारायचं नाही, जो हारेल त्याला क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? मारायचं. ते क्लॅप वाला जिंकल त्याला मारायचं म्हणजे जो हारेल त्याला. उलटा आहे. 1 2 3 स्टार्ट. चिमणी उड, कावळा उड, बदक उड, मोदक उड, गाढव उड, चित्ता उड. एकदा का आपण गावात आलो आणि गणेशोत्सवामध्ये रमायला लागलो तर आपले दिवस एवढे सुखाचे जातात की जणू काय आपलं म्हणजे जी एक फॅमिली असते त्यांचा बॉन्ड खूप चांगला बिल्ड होतो. आणि हेच मला खूप आवडतं गणेशोत्सवामध्ये. तर हा व्लॉग इथे एंड होतो आहे. बट हां थांबा, आता माझा नेक्स्ट व्लॉग कशावरती आहे हे पण जाणून घ्या. माझा नेक्स्ट व्लॉग गौरी, कोकणातली गौरी कशी बनवतात ह्यावरती आहे. सो आवर्जून तो पुढचा व्लॉग पण नक्की बघा आणि त्याला पण चांगला प्रतिसाद द्या. आणि प्लीज गाईज, आपलं इंस्टावरती खूप सारे व्ह्यूज वाढत आहेत, लाईक्स येत आहेत अँड ऑल. तसंच यूट्यूबवरती पण ग्रोथ झाली पाहिजे. सो सपोर्ट करा.